नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जे आहे वैष्णवी हगवणे यांचं प्रकरण अतिशय मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. त्यांनी जे आहे जवळपास 51 तोळे सोनं आणि त्यासोबत फॉर्च्युनर गाडी दिली होती, तरी देखील त्यानंतर त्यांना सासरकडच्यांना त्रास देण्यात आला आणि त्यानंतर अखेरकास त्यांनी त्यांचं जीवन प्रवास संपविला आणि तेव्हापासून जे आहे हे प्रकरण अतिशय मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून या प्रकरणाबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु या संपूर्ण गोष्टी घडत असताना मित्रांनो, आता महिला आयोगाच्या ज्या प्रमुख आहेत मित्रांनो, रुपाली चाकणकर यांना देखील तुफान पाहिल्यावरती घेण्यात येत आहे. त्यांना ज्या एका व्यक्तीने थेट त्यांच्या तोंडावरती त्यांच्या समोर जाऊन त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली, तुम्ही ज्या पदावरती बसलेल्या आहात त्या पदाची जरा गरिमा राखा आणि महिलांना न्याय मिळवून द्या, थेट हे शब्द वापरत त्यांना ज्या एका व्यक्तीने सुनावलेला आहे. वैष्णवी यांची जी मोठी जाव होती मित्रांनो, त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी ज्या महिला आयोगाकडे म्हणजेच रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार दिली होती. परंतु त्यांच्याकडे तक्रार दिलेली असताना देखील तुमच्या परिवारातला मॅटर आहे, तुम्ही आपसात बोलून ते सोडून घ्या, अशा प्रकारचं त्यांनी सजेशन देऊन त्या ठिकाणी त्यांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच परिस्थिती म्हणून जे आहे मित्रांनो, वैष्णवी हिला आपला जीव गमवावा लागलेला आहे. आणि हे संपूर्ण घडल्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये मोठं रोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे ज्या रुपाली चाकणकर यांना जे आहे थेट एका व्यक्तीने त्यांच्या समोर जाऊन त्यांना सुनावलं आहे की तुम्ही ज्या पदावरती आहात त्याची जरा गरिमा राखा. त्याकडे जर कोणी तक्रार घेऊन येत असेल तर त्याची तक्रार तुम्ही सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तुमच्याकडे जर तक्रार घेऊन यायचं असेल तर 2-2 तास तुमच्या दरवाजावरती उभं राहावं लागतं, मग तुम्ही त्या पदावर कशासाठी बसलात, अशा प्रकारचा सवाल त्या व्यक्तीने केला आहे आणि रुपाली चाकणकर यांना तुफान पाहिल्यावरती घेतलेला आहे. तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.